मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. येथे का रे उभा श्रीरामा, येथे का रे उभा श्रीरामा, मनमोहन मेघ श्यामा, मनमोहन मेघ श्यामा, येथे का रे उभा श्रीरामा, येथे का रे उभा श्रीरामा, मनमोहन मेघ श्यामा, मनमोहन मेघ श्यामा, येथे का रे उभा श्रीरामा, 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 येथे का रे उभा श्रीरामा. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण भरतनाट्यम या नृत्यशैलीची पारंपरिक पद्धत बघितली. या व्हिडिओमध्ये आपण भरतनाट्यमचा वापर प्रयोगात्मक पद्धतीने कसा करता येईल हे पाहणार आहोत. आपल्या मनातले भाव आपण आपल्या चेहऱ्यातून हालचालींमधून व्यक्त करत असतो. त्यामध्येही नृत्य असतंच, पण जेव्हा ते शब्दांद्वारे, संगीताद्वारे आणि विशिष्ट पद्धतीने केलं जातं तेव्हा त्याचं शास्त्रीय नृत्य होतं. या संदर्भात रमा कुकनूर आणि सानिया गोडबोले या दोघी नृत्यांगना आपल्याशी संवाद साधणार आहेत. नमस्कार, मी रमा कुकनूर. मी पुण्यात भरतनाट्यम नृत्यांगना आहे. मी वयाच्या 7व्या वर्षापासून नृत्य शिकले आहे डॉक्टर सुचेता भिडे चापेकर यांच्याकडे. मला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती असं माझी आई मला सांगते. पण अगदी म्हणजे जेव्हा 3 वर्षाची असल्यापासून, पण शक्यतो नृत्य किंवा कुठलीही फिजिकल ॲक्टिव्हिटी ही 7 पूर्णला चालू करायची असं असल्यामुळे त्यावेळेला मी खूप हट्ट करूनही मला क्लासला कोणी घेतलं नव्हतं. पण 7 पूर्ण झाल्या झाल्या सुचेताताईंच्या क्लासमध्ये माझी ॲडमिशन झाली आणि तेव्हापासनं मी डान्स करते. मला आठवतं आहे की मला 12व्या वर्षी CCRTची स्कॉलरशिप मिळाली भरतनाट्यममध्ये, जी कल्चरल म्हणजे गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप असते. त्या पॉईंटला मला असं वाटलं की हां, मला हेच करायचं आहे किंवा मला हे आवडतं आहे आणि हे मी पुढे करायला पाहिजे. तर त्या वयात 12पासनं पुढे हे माझं खरं बघायला गेलं तर असं म्हणू शकतो की करिअर मला हेच हवं हे माझं ठरत गेलं. आणि मग कॉलेजमध्ये 16 नंतर कॉलेजमध्ये गेल्यापासून तर कल्चरल ॲक्टिव्हिटीज, त्याच्यानंतर माझ्या गुरुताईंबरोबर वेगवेगळे कार्यक्रम करणं, त्यांच्या संस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रोडक्शन्समध्ये काम करणं, त्याच्यातनं खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. त्याच्यानंतर मी ताईंबरोबर शिकवायला लागले. असं करत करत डान्सच माझं आयुष्य बनलं आणि मला फार वेगळं काही ठरवायला लागलं नाही की मला काय करायचं आहे. मला माहिती होतं की मला डान्सच करायचा आहे. सो मी BA केलं फर्ग्युसनमधनं सोशिओलॉजीमध्ये आणि मग ते झाल्यावर मी मास्टर्सला ॲडमिशन घेतली पुणे युनिव्हर्सिटीमध्ये. ललित कला केंद्र हे परफॉर्मिंग आर्ट्सचं तिथे सेंटर आहे. तिथे 3 वर्षाचा मास्टर्सचा कोर्स आहे. तो कोर्स मी केला आणि मास्टर्स कंप्लीट केलं. आणि ते सगळं करत करत ताईंबरोबर काम करत असताना मला 2019मध्ये असं जाणवलं की एक
एक स्वतःचा वेगळा प्रवास ह्यामध्ये करणं पण गरजेचं आहे. जेवढं मी ताईंबरोबर त्या संस्थेबरोबर काम करते त्याच पद्धतीने माझी काही वेगळी विचारसरणी, माझी काही क्रिएटिव्ह प्रोडक्शन्स, मला जे काही कोरिओग्राफ करायचे ते, हे सगळं करण्यासाठी मला एक वेगळा प्लॅटफॉर्म हवा. म्हणून मी कलायन नावाची संस्था सुरू केली आणि 2019पासनं मी कलायनच्या अंडर माझ्या काही गोष्टी करते. நாம் தத்தித்தவழ்ந்ததும் கற்றுத் தெளிந்ததும் மதிக்கும் அன்பு குரு பரன் நெஞ்ச கருணையே. आपण कायम असं ऐकतो की शास्त्रीय कला, शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय गायन ही गोष्ट ना अवघड आहे. पण मला असं वाटतं की अवघड का आहे, कारण त्याला एक विशिष्ट पद्धत आहे. पण जर तुम्ही तसं बघायला गेलं तर आपण आपल्या नेहमीच्या आयुष्यात सुद्धा आपल्याला आनंद झाला की आपण पटकन एक उडी मारतो, किंवा काही आपल्याला आवडणारं दिसलं तर आपण पटकन एक टाळी वाजवतो. तर ह्या सगळ्याच्या तुम्ही मुवमेंट्स करता त्या वेगळ्या काही नसतात, त्या नाचच असतात. पण त्या जेव्हा त्याला एक विशिष्ट पद्धत आणि विशिष्ट म्युझिक दिलं जातं तेव्हा त्या क्लासिकल बनतात. त्यामुळे मला असं वाटतं की शास्त्रीय कला मला येईल का, मला शिकता येईल का, मला येतं का, ह्या गोष्टींमध्ये अडकायला नको. कारण ती गोष्ट काही अशी सगळ्यांपेक्षा वेगळी, कोणालाच तरीच येते अशी नसते. ती आपल्या सगळ्यांना येणारी असते, ती आपल्या सगळ्यांमध्ये असते आणि त्याचा आपण फक्त उघड्या डोळ्यांनी त्याचा विचार नाही करत, किंवा आपण आपल्या आयुष्यात आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमध्ये ते शोधत नाही. जर लहान मुलींना त्यांच्या भाषेतल्या, त्यांच्या माहिती असणाऱ्या गोष्टींमधनं जर आपण नृत्य इंट्रोड्यूस करू शकलो तर त्यांना खूप मजा येते. हे मला जाणवलं होतंच. आणि लॉकडाऊनचा पण काळ आला तर सतत डोक्यात चाललं होतं की काय करता येईल. तेव्हा असा एक विचार केला की आपल्याला माहिती असणाऱ्याच गोष्टी, तुम्हाला आम्हाला अगदी लहानपणापासून आपण ऐकलेल्या गोष्टी जर आपण नृत्यातून दाखवल्या तर नृत्य जास्त इफेक्टिव्हली पोहोचेल का, तर करून बघू असं वाटलं. एक मैत्रीण होती माझ्याबरोबर, तिला पण खूप आवडली ही कल्पना. तिला मी सांगितली आणि ती म्हणली चालेल, आपण करून बघू. आणि मग मी सगळं कॅमेराचं काम करते आणि तू सांग मला काय करायचं. इथनं ती सुरुवात झाली आणि कथायन नावाची गोष्टींची एक सिरीज आम्ही चालू केली. त्यातली पहिली गोष्ट ही आपल्या सगळ्यांनाच माहिती असणारी ही ससा आणि कासव. आता ससा आणि कासवाची गोष्ट इतक्या वेगवेगळ्या विविध स्वरूपात आपल्यासमोर आली आहे. आपण वाचतो, आपण बघितली आहे, लहान मुलांनी कार्टून्समध्ये बघितली आहे, खूप ठिकाणी आपल्याला ही गोष्ट दिसते. तर असं वाटलं की हीच गोष्ट का नाही घ्यायची, मग पहिली आपण हीच गोष्ट घेऊ आणि बघू आपल्याला काय कसं जमतंय आणि करता येते का. तर हे सगळेच प्राणी आम्ही डान्समध्ये दाखवतोच, पण भरतनाट्यम शैली ही शैली म्हणून खूप नाट्यधर्मी आहे. म्हणजे आपण रोजच्या आयुष्यात वापरणारे हावभाव, हस्त हे आपण त्याच्यात वापरत नाही, पण काही विशिष्ट गोष्टींना विशिष्ट हस्त असतात. म्हणजे मासा आपण हा दाखवतोच, पण मासा एवढा एकच प्राणी आहे, किंवा पक्षी ही गोष्ट आपण आपल्याला माहिती असते, आपण दाखवतो. पण आता ससा ही गोष्ट अशी दाखवायची हे बाकीच्यांना माहितीच नसतं, पण आम्ही हे दाखवतो. किंवा कासव हे असं दाखवतात हे माहिती नसतं. तर ही ऑलरेडी आमची भाषा, जशी आपली भाषा आहे तशी नृत्याची ही जी भाषा आहे मुद्रांची, ती आम्ही त्याच्यात वापरली आहे. आणि ससा तयार झाला, कासव तयार झालं, तिथे एक सेट तयार झाला, त्या सेटमध्येही अख्खी गोष्ट घडली. त्यामुळे पहिली गोष्ट जर आपण बघितली तर ती अगदी सगळ्यांना माहिती असणारी ही ससा कासवाची शर्यत, अशी ती पहिली गोष्ट तयार झाली. एक होता ससा, सतत इकडून तिकडून जंगलामध्ये उड्या मारत फिरायचा. आपल्या चपळाईचं त्याला फार कौतुक. एक दिवस असंच हिंडत फिरत असताना त्याला अगदी हळूहळू चालणारं, पाठीवरती जड जड कवच असलेलं कासव दिसलं.
आणि सशाला हसूच आलं. अरे तू एवढा हळूहळू चाललास तर ध्येयापर्यंत कधी पोहोचणार रे? कासव गालातल्या गालात हसलं आणि म्हणाल, चल तर मग बघूयात शर्यत लावून कोण ध्येयापर्यंत पोहोचतय ते. ससा म्हणाला, शर्यत तुझ्या बरोबर? चालेल की. अरे मी काय, सगळं जंगलच बघेल आता कोण शर्यत जिंकतय ते. आणि स्पर्धेला सुरुवात झाली. जंगलातील हत्ती, माकड, हरिण, मोर, पक्षी, उरले सुरले सर्व प्राणी शर्यत पाहत होते. ससा जोरात उड्या मारत धावत खूप पुढे निघून गेला आणि कासव आपलं हळूहळू त्याच्या गतीने न थांबता चालत होतं. सशाने मागे वळून पाहिलं तर कासव एवढ्या लांबवर होतं की सशाने विचार केला की एक डुलकी घ्यावी. तसंही कासवाला इथपर्यंत यायला भरपूर वेळ लागणार आहे. सशाने दिली ताणून. कासव हळूहळू सशाच्या समोर चालत चालत शर्यतीच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलं आणि जंगलातल्या प्राण्यांनी एकच जल्लोष केला. हुर्रे, अरे वा! या आवाजाने दचकून ससा जागा झाला आणि बघतो तो काय, कासवाने शर्यत जिंकलेली. हे पाहून ससा काय भांभावला. कासव म्हणाले, शर्यतीत सातत्य आणि आत्मविश्वास महत्वाचा असतो. गती तर प्रत्येकालाच असते. मग आम्ही असा विचार केला की आता पहिली गोष्ट तर काय सगळ्यांना माहिती असणारीच गोष्ट आहे, तर दुसरी गोष्ट आपण अशी करूयात की जी पण माहिती आहे पण ती एका कुठल्या तरी एका बंद खोलीत नाही, पण ती बाहेरच्या एका रोज आपण बघणाऱ्या ठिकाणी घडते अशी. त्यामुळे दुसरी गोष्ट तयार झाली ती झाली कावळ्याची. कावळ्याची गोष्ट आपल्याला माहितीच आहे की कावळा शोधतोय पाणी आणि त्याला मिळत नाही, पण तिथे एक मडकं आहे, तर तो पाणी कसं प्यायचं ह्याच्यावर तो युक्ती काढतो. आता ही गोष्ट करायला खरं बघायला गेलं तर ती माहिती असणारी होती आणि मग आपल्याला माहिती असतं की गोष्टीत काय काय घडतं पुढे. पण जेव्हा ती नृत्यातनं दाखवायची आणि जेव्हा तुम्हाला एका खोलीत दाखवायची नाहीये पण एका मोठ्या मैदानावर आहे, डोंगरावर आहे, झाडं आहेत, पानं फुलं सगळं आपल्या अवतीभोवती लाईव्ह लोकेशन आहे, तेव्हा ती गोष्ट करायला आमच्यासाठी खूप वेगवेगळे चॅलेंजेस होते. कारण बाहेरचा आवाज येतो, आवाज आपल्याला कॅमेऱ्यात आणून द्यायचा नसतो, कारण शेवटी कितीही आपण कला आर्ट डान्समधनं दाखवतोय म्हटलं तरी सुद्धा बाकी तुम्हाला जेव्हा ती दिसेल तेव्हा बाकीचे आवाज आलेले कसे चालतील. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आम्हाला विचार करावा लागला, जो आमच्यासाठी खूप शिकण्यासारखा होता आणि आमच्यासाठी नवीन होता. त्यामुळे हे माध्यम म्हणजे कॅमेराचं माध्यम आणि आमची नृत्यशैली ह्या दोन्ही गोष्टी एकत्र येऊन ही दुसरी गोष्ट करायला आम्हाला थोडी जास्त चॅलेंजिंग होती, कारण आम्ही ती बाहेर शूट केली. आणि त्याच्यात पण आम्ही हस्तमुद्रा, आमची अंगिक भाषा नृत्याची ही वापरून कावळा तयार केला. कावळा आजचा कावळा होता, त्यामुळे त्याला मडकं न दिसता एक तिथे बाटली तुम्हाला दिसेल. आणि आत्ता आपण बघतो की टेकडीवर जरी आपण गेलो तरी बाटल्या आणि सगळ्या बाकीच्या गोष्टी ज्या खरं तर नाही आहेत तिथे गरजेच्या, त्या तिथे पडलेल्या आपल्याला दिसतात. हा विचार ठेवून की हे सगळं आत्ता आपल्या आयुष्यात दिसतं आपल्याला, तेच आपल्याला गोष्टींमध्ये दिसतंय आणि ती गोष्ट आपल्याला माहिती असलेल्या गोष्टीच्या बरोबर जाणारी आहे. त्यामुळे दुसरी गोष्ट घडली ती होती कावळ्याची. The thirsty crow. One day, a thirsty crow was looking for some water to drink. She looked everywhere, but she couldn't find any. Oh, I am so thirsty. Where will I find some water? After searching and searching, the crow finally found a bottle with some water in it. Wow! Finally some water! The crow was excited and she could not wait to drink the water. But when she put her beak into the bottle, she couldn't reach the water. Oh, even though I found water, I still can't drink it. The thirsty crow thought for a moment and came up with a brilliant idea. Yes, that's it. I am going to drink this water once and for all.
The thirsty crow picked up pebbles and dropped them into the bottle, one by one. The water inside the bottle began to rise and rise until finally she could drink the water. Oh, finally some water! So the thirsty crow wasn't thirsty anymore. आता या दोन गोष्टींनंतर मात्र तिसऱ्या वेळेला असा विचार केला की सगळ्याच माहिती असणाऱ्या गोष्टी आपण आता सांगितल्या आहेत, म्हणजे दोन तरी माहिती असणाऱ्या गोष्टी आपण सांगितल्या आहेत. तर आता लोकांना याचा अंदाज आलाय की डान्समधनं एखादी गोष्ट आपल्याला दिसतीये, तर त्या शब्दाला ते हसता आले की त्यांना कळू लागलं की हां, म्हणजे ह्याला हे म्हणतात बरं का, ह्याला ससा म्हणतात, ह्याला कासव म्हणतात. हे जेव्हा कळायला लागलं तेव्हा मला असं वाटलं की मग आता तिसरी जी गोष्ट आणावी ती मात्र न माहिती असणारी असावी, कारण गोष्टीची पण मजा येईल, गोष्ट ऐकू तर येणार आहे आणि ऐकू येणार आहे त्याचबरोबर दिसणार पण आहे. त्यामुळे ती कळायला नवीन असली तरी अवघड बहुतेक नाही जाणार. सो हा प्रयोग करून बघितला आणि तेव्हा गोष्टी शोधत असताना आनंद चाबुकस्वार यांच्या पुस्तकातलं झाडाचं मन हे त्यांनी लिहिलेली गोष्ट आम्हाला सापडली. आणि ती गोष्ट म्हणून इतकी सुंदर होती कारण त्याच्यामध्ये खूप चित्र मला दिसली वाचताना, किंवा त्याच्यामध्ये त्या गोष्टीमध्ये घडत जाणाऱ्या गोष्टी ह्या डान्समधनं दिसतील छान असं वाचतानाच मला जाणवत होतं. मग म्हटलं की हीच गोष्ट आपण दाखवावी. वैशाखाच्या रणरणत्या उन्हात एका वैराण माळावर एक ससा काहीतरी खायला शोधत होता. थोड्याच वेळात कडक उन्हाला इतका त्रासला की तो भूकही विसरून गेला. आता त्याला फक्त हवी होती थोडीशी सावली, उन्हा मागे सारून थंडावा देईल अशी. लांब अंतरावर एकुलता एक महावृक्ष उभा होता, हात पसरून डोळे मिटून. ससा त्याच्याजवळ गेला आणि खूप आदरानं हळुवार आवाजात त्यानं विचारलं, मी तुमच्या सावलीत येऊ का हो थोडा वेळ? परवानगी दाखल पानांची हलकेच सळसळ झाली. सावलीत येऊन सशानं जरा हश्य हुश्य केलं आणि तो झाडाला म्हणाला, प्रणाम महावृक्ष, तुमची सावली मिळाली नसती तर माझं काही खरं नव्हतं. आता मला फार छान वाटतंय. उत्तरादाखल पानं हलकेच हसली आणि आणि ठप्प असा आवाज करत सशाच्या समोरच पडलं झाडाचं छानदार पिकलेलं फळ. तो फारच खुश झाला. आनंदानं उडी मारून त्यानं फळ जवळ केलं आणि तो झाडाला म्हणाला, आहा आजोबा, काय ती कृपा केलीत. पानं पुन्हा वाऱ्यासोबत डोलली. काही वेळानं सशाच्या पाठीला खाज आली, म्हणजे अगदी नेमकी जिथे पंजा पोचणार नाही तिथेच. ससा झाडाला म्हणाला, आजोबा, माझी पाठ घासू का खोडाला प्लीज? पानांनी हो म्हटलं आणि सशाला बरं वाटलं. मग थोडा वेळ सारं शांत होतं. त्यातून एक घनगंभीर आवाज आला झाडाचा, बेटा, तू खुश केलंस आम्हाला तुझ्या नम्रपणानं. आम्ही तुला दाखवतो आमचं मन, अगदी आतलं, दार उघडून. पण फक्त पाहायचं, डोळ्यात भरून घ्यायला, कशालाही हात लावायचा नाही बरं. या सन्मानामुळं सशाला फार आनंद झाला. झाडाचं खोड दारासारखं दुभंगून हळूहळू बाजूला सरकलं आणि आत होतं झाडाचं मन. काय ते दृश्य! आहा, कल्पनेच्या पलीकडलं एक वेगळंच विश्व होतं आत. सौम्य सोनेरी प्रकाश जणू रानभर आणि लहरी वाऱ्याची नाजूक झुळूक. वळणदार सुंदर सुबक नद्या, हिरवा कंच प्रदेश,
चहूकडे लगडलेली फळं, विविध रंग, मणी, मोती, सोन्याच्या वाटा, चांदी, पाचू, रत्न, काय ते भरलेलं वैभवी मन. ससा स्वतःला सावरून स्थिर बसून राहिला. आपण झटकन कुठे हात लावू की काय अशी थोडीशी भीती वाटली त्याला. आता तर महावृक्षाला ससा फारच आवडला. अरे वा, तू दिलेला शब्द पाळलास. तुला हवं असेल ते तू ने माझ्याकडनं. इथे तिथे वर खाली सशानं खूप काही पाहिलं आणि मग निवडली एक सोन्याची अंगठी, ऐटदारपणे शेपटामध्ये बसेल अशी. पुरे एवढंच असं त्यांनी झाडाला सांगितलं. ससा बाहेर आला. घोडाची दारं बंद झाली आणि त्यानं महावृक्षाचा निरोप घेतला. कलत्या उन्हात चमकणारी अंगठी घेऊन ससा परत निघाला. परतीच्या वाटेवर सशाला एका तरसानं गाठलं. सोन्याची अंगठी पाहून तरसाचे डोळेच पिवळे झाले. धमकावून धाकधपटच्या दाखवून त्यानं सशाकडनं सारी हकीकत समजून घेतली. अनुजाडताच दुसरा दिवस आलं तरच महावृक्षाजवळ त्यानं कशी बशी जीप रेटली आणि झाडाला सावलीसाठी परवानगी विचारली. खोटे नाटे उसाचे सोडत त्यानं 4-2 गोड शब्द योजले आणि उत्तरादाखल झाडाकडनं मिळवलं पिकलेलं फळ. मग त्यानंही परवानगी विचारली खोडावर पाठ घासायची आणि त्यालाही झाडानं आपलं मन उघडं करून दाखवायचं ठरवलं. पण खोडाची दारं उघडून सोनेरी प्रकाशाचा प्रदेश दिसू लागताच तरच आत झेपावलं. ते भसाभस ओढा ताण खेचाखेच करायला लागलं. त्यानं लगडलेली फळं ओरबाडली. सोनं, चांदी, मणी, मोती, पाचू, रत्न खेचली, हिरवळ तुडवली. झाडाचं सोनेरी तेज मालवू लागलं आणि तरसाला भान येण्या अगोदरच खोडाची दारं झटकन मिटली. त्यानंतर महावृक्षानं कधीच आपलं मन पुन्हा उघडलं नाही. झाडाच्या उद्ध्वस्त मनात मात्र चिणलं गेलेलं हावरट तरस तसंच राहिलं कायमचं. तर मला वाटतं की नृत्य ही गोष्ट तर सगळ्यांमध्येच असते. म्हणजे आपण खूप वारं सुटलं आणि खिडकी बाहेर बघितलं तर झाडं हालत असतात, ते पण नाचच करत असतात. किंवा पक्षी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जातात, ते पण जसे जातात तसं त्याच्यामध्ये एक लय असते, त्याच्यामध्ये एक रिदम असतो, त्याच्यामध्ये एक ग्रेस असते, तो नाचच असतो. ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी माणूस बघून तो त्या अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो जो नृत्यामध्ये तुम्हाला खूप साचेबद्ध दिसतो. आणि म्हणून असं वाटतं की अरे बापरे, हे मला येणार आहे का नाही. पण हे खूप सोपं असतं आणि ते सगळ्यांना जमणारं असतं. त्यामुळे तुम्ही जर असा विचार केलात की आपल्याला येईल का नाचता, तर हो असं त्याचं उत्तर आहे. आणि तुम्हाला कोणालाही नाच शिकता येतो. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त वेळेला ह्याचा विचार करू शकता की नाचूयात का. कारण नाचाने मज्जा नक्की येते, नुसतीच आपल्या शरीराला नाही पण आपल्या मनालाही मज्जा येते आणि आपण एकदम रिफ्रेश होऊन जातो. तुम्ही एकदा ट्राय करा, एकदा करून बघा आणि मग तुम्हालाही कळेल की तुम्हालाही येतं नाचता. नमस्कार, माझं नाव सानिया गोडबोले. मी एक भरतनाट्यम नृत्यांगना आहे. गेली 10-12 वर्ष मी भरतनाट्यम शिकवण्याचं आणि भरतनाट्यम परफॉर्म करण्याचं, सादर करण्याचं असं काम करते आहे. नर्तकी म्हणून जेव्हा मी माझं काम चालू केलं, माझं नृत्याचं शिक्षण पूर्ण होत आल्यानंतर मी जेव्हा स्वतःचं असं काम सुरू केलं, तेव्हा भरतनाट्यम हा नृत्याचा जो फॉर्म आहे तो फक्त ज्या पद्धतीने मी ते शिकत आली आहे, ज्या पद्धतीने मी बघत आली आहे तसंच न करता त्या फॉर्मचा वापर करून, त्या फॉर्मशी प्रामाणिक राहून पण त्या फॉर्मचा वापर करून वेगळ्या पद्धतीने मी काही गोष्टी एक्सप्रेस करू शकते का, वेगळ्या पद्धतीने मी माझी कला लोकांसमोर पोचवू शकते का, वेगळे काही विषय मी पोचवू शकते का. कारण भरतनाट्यमचा उगम तुम्ही पाहिला, जसं मी तुम्हाला म्हणलं त्याप्रमाणे तो हिंदू देवालयांमध्ये झालेला उगम आहे. त्यामुळे त्यामध्ये बऱ्यापैकी हिंदू देवदेवतांच्या कथा आणि अशा गोष्टी आढळतात. पण आत्ताच्या काळात 2020-23मध्ये जगत असताना मला असं वाटतं की आत्ता आपल्या आजूबाजूला जे विषय आहेत, आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टींचा मागोवा घेत, त्या गोष्टींवर विचार करून आपल्याला त्या गोष्टी जर भरतनाट्यमसारख्या नृत्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवता आल्या तर त्याची मजा वेगळी असेल किंवा त्याचा रेलेव्हन्स जास्त असेल आत्ताच्या काळात
म्हणून मी गेल्या काही 2-3 वर्षांमध्ये असे काही प्रयोग करून बघितले. त्यातला पहिला होता ब्लेड इन ब्लू नावाचा एक छोटासा व्हिडिओ. कला अर्पिता नावाची पुण्यामध्ये एक वृषाली लेले हिची संस्था आहे. तर तिने नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये 9 कलर्स वरती वेगवेगळे व्हिडिओज करायचे ठरवले, ज्यामध्ये तिने मला ब्लू असा रंग दिला होता. तर सारंग म्हस्कर हा एक प्रोफेशनल फोटोग्राफर आहे, ज्याच्या मदतीने मी हा व्हिडिओ शूट करून घेतला. ब्लेड इन ब्लू अशा नावाची कविता मी या व्हिडिओसाठी लिहिली. जी कविता तुम्ही ऐका, मी त्याबद्दल तुम्हाला फार सांगणार नाही. ती कविता तुम्ही ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ती कशाबद्दल आहे आणि काय आहे. आणि त्याच्यात काही हस्ताभिनयातनं मला जे म्हणायचं होतं ते त्या कवितेत शब्दांमधनं होतंच, पण ते हस्ताभिनयामधनं आणि हालचालींमधनं व्यक्त करण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमधनं केला आहे. तर तुम्ही बघू शकता ब्लेड इन ब्लू. Light of a white canvas waits to resonate what she has to say. Can she express what she wants to? Takit tam. Takit tam. Takit. Will they let her bleed? They will saw her mouth, blind her vision, and tie her hand, which bleeds the blues to be imprinted. Tacham, tacham, tacham. Tak tarkid tat cham tak cham takadam tak cham cham ta cham ta. They will say, you can dance, but not the way you want to. They will say, you can sing, but not with the rhythm of your soul. They will shatter her with the words, you cannot. And then she will arrive beyond it. Tak dhimi, tak chhanu. Tak dhimi, tak chhanu, tak dhimi, tak chhanu, tak dhimi, tak chhanu, tak dhimi, tak chhanu, chhanu ta, chhanu ta, chhanu ta. Beyond the ideas of wrongdoing and right doing, she will dance the way she wants to. She will sing the songs of her heart with the rhythm of her soul, and she will write with the blue drops. Drops which can articulate her pain, her pleasures, her success story, shining intellect, brokenness, her unconditional love, all of it. Nobody will dare to stop her this time, because they cannot shatter her when she has the stability, serenity, and wisdom of the blue bled from the core of her soul. यानंतरच्या व्हिडिओत आपण एक शिवतत्व ही रचना बघणार आहोत. सारंग म्हस्कर हा जो फोटोग्राफर आहे तो वाईल्ड लाईफ आणि ॲडव्हेंचर फोटोग्राफी पण करतो. तर त्याच्या डोक्यातनं ही कल्पना आली होती. त्यांनी मला सांगितलं होतं की ताम्हिणी घाटामध्ये एक असं क्लिफ आहे, उंच दरी आहे आणि त्याच्या बाजूला एक कडा आहे. तर त्या कडावरती आपण काहीतरी शूट करूया असं मला वाटतंय.
तर जेव्हा मी विचार केला, जेव्हा मी त्या कड्याचे फोटो बघितले तेव्हा खूपच भीतीदायक होतं की तिथे उभं राहून नाचणं, तोल गेला तर काय, तिथे जायची सवय नाही, काहीच नाही, आणि त्याला ते पावसाळ्यात करायचं होतं. त्यामुळे मी थोडी घाबरले होते, पण मी शेवटी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि मी म्हणलं की करून बघूया, मजा येईल करायला. असं म्हणून भो शंभो ही फणी नारायणन यांची जी रचना आहे ती रचना, त्यातला पहिला म्युझिकचा पार्ट आम्ही वापरला आणि एक छोटीशी कोरिओग्राफी संरचना त्याच्यावर बसवली. आणि भयंकर पावसात माझ्या 2 मैत्रिणींची मदत घेऊन आम्ही तिथे गेलो. आणि पहिल्यांदा तर पाऊस पडत नव्हता जेव्हा मी गेलो त्यावेळेला, त्यामुळे आम्ही शूट करायला सुरुवात केली. पण पावसाचे दिवस होते, त्याच्यामुळे त्या दरीमध्ये खूप ढग येत होते, तर ती दरी दिसतच नव्हती शेवटपर्यंत. एक पॉईंट असा आला की आम्ही त्या कड्यावरती उभे होतो, वरनं पाऊस पडला होता, मी कॉस्ट्यूम मेकअपमध्ये होते, मी पूर्ण चिंब भिजले होते कारण छत्री पुरतच नव्हती आम्हाला कोणाला, एक छत्री. आणि मी पूर्ण भिजले. मग पाऊस कमी झाला, बंद झाला, आणि मग आम्ही भिजलेल्या त्या कड्यावरती पुन्हा शूट करायला सुरुवात केली. मागचे ढग कसे बसे आम्हाला शेवटच्या काही सेकंदांमध्ये आम्हाला ते ढग गेलेत आणि मागे तुम्हाला दिसेल की ती दरी दिसते आहे क्लिअरली, जी खरं तर त्याला पूर्ण शूटमध्ये, पूर्ण व्हिडिओमध्ये ती तशा पद्धतीने त्याला हवी होती. पण आमच्यासाठी हा फार मजेदार असा अनुभव होता, कारण एखाद्या डान्सरला एखाद्या कड्यावरती जाऊन नाचायला जायची कधी वेळ येत नाही. पण मी माझ्या त्या सारंग मस्कर या फोटोग्राफरसाठी, आमच्या प्लॅनसाठी मी हे करून बघितलं. तर तो एक व्हिडिओ तुमच्यासाठी सादर करतोय, शिवतत्व. पूर्ण भरतनाट्यम विषयीचा व्हिडिओ बघितल्यानंतर आज इकडे उपस्थित असलेल्या सगळ्या प्रेक्षकांना मला असं सांगावंसं वाटेल, सगळ्या विद्यार्थ्यांना मला असं सांगावंसं वाटेल की तुम्हाला जर कुठलं नृत्य शिकायचं असेल, मग ते कुठल्याही पद्धतीचं असू देत, ते शास्त्रीय नृत्य असू देत, ते लोकनृत्य असू देत, लोकनृत्याचा एखादा प्रकार असू देत, ते सेमी क्लासिकल किंवा बॉलिवूड आजकालच्या पद्धतीने किंवा वेस्टर्न एखादा फॉर्म असू दे, बॅलेसारखा, कुठलंही नृत्य शिकताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे चिकाटीने ती गोष्ट काही काळ तरी शिकत राहणं. कुठलीही नृत्यपद्धती आजकाल आपण खूप व्हिडिओज आपल्याला एक्सपोजर आहे, कुठलाही मोबाईल उघडला की आपल्याला व्हिडिओज डान्सचे दिसतात, टी व्हीवरती डान्स आपण इतका बघतो. पण जर तुम्हाला त्यातली खरी गंमत ओळखायची असेल, त्याच्या मुळापर्यंत जायचं असेल किंवा त्यातनं खरंच तुम्हाला फायदा व्हायला हवा असेल, तर मला असं वाटतं की तुम्ही कुठलाही नृत्यप्रकार शिकायला घेतलात तर तो किमान 5 वर्ष शिका, तरच तुम्हाला त्याची मजा घेता येईल, त्याचा आनंद लुटता येईल. जर तुम्ही शास्त्रीय नृत्यप्रकार शिकत असाल कुठलाही, तर त्याच्यात तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने करिअरचे ऑप्शन्सही ओपन आहेत. तुम्ही परफॉर्मर म्हणून स्वतःचं करिअर घडवू शकता. तुम्ही शिक्षण देणाऱ्या एखाद्या संस्थेबरोबर काम करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही लहान मुलांना डान्स शिकवू शकता.
तसंच अकॅडमिक रायटिंगमध्ये आजकाल इंटरनॅशनल लेवलला खूप मोठ्या प्रमाणात नृत्याचा वापर केला जातो. नृत्याबद्दल बोललं जातं, लिहिलं जातं. तर त्यातही तुम्ही काहीतरी इंटरेस्टिंग काम करू शकता. मानसिक आरोग्याच्या दृष्टीने जे लोक काम करत आहेत ते अनेकदा नृत्याचा वापर करून काहीतरी चांगल्या पद्धतीने मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने किंवा एरवीही त्या रुग्णांसाठी काम करताना आपण पाहतो. तर त्यांच्याबरोबर तुम्ही काम करण्यासाठी तुमच्या नृत्याचा वापर करू शकता. पण हे सगळं करण्यासाठी तुम्हाला तुमच्या नृत्यशैलीची व्यवस्थित ओळख असणं गरजेचं आहे. अनेक वर्ष तुम्ही त्याच्यात मुरून काम करणं गरजेचं आहे. तर तुम्ही याचा वापर करू शकता. आणि फक्त प्रोफेशनलीच नाही, जर तुम्ही एक हॉबी म्हणून जरी नृत्यप्रकार शिकायला गेलात, एक मजा म्हणून, आनंदासाठी स्वतःच्या म्हणून जरी शिकायला गेलात, तरी मला असं वाटतं की त्यातनं खूप चांगला कॉन्फिडन्स तुम्हाला येईल. तुमच्या शरीराबद्दलचा अवेअरनेस वाढेल, तुमचा फोकस वाढेल. तुम्ही एखादी गोष्ट शिकताना तन मन लावून ती गोष्ट शिकायचा प्रयत्न करू लागाल. त्याचा फरक तुम्हाला जाणवेल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की तुमच्या शरीरातल्या मोटर स्किल्स सुधारतील. म्हणजे काय तर जाता जाता धडक मारून जाणे किंवा पाय घसरून पडणे अशा गोष्टी डान्सर्सच्या हळूहळू कमी होत जातात. कारण त्यांना तोल सांभाळण्याची सवय लागते. त्यांच्या शरीराचा एक बॉडी बॅलन्स असतो, एक बेसिक फिटनेस सांभाळला जातो डान्समुळे. तर असं स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातही नृत्याचे अनेक फायदे आपल्याला आहेत. त्यामुळे तुम्ही जर कुठलाही नृत्यप्रकार शिकू इच्छिता तर तो जरूर शिका, पण एखाद्या चांगल्या शिक्षकाकडे, चांगल्या गुरुकडे जाऊन तो नृत्यप्रकार शिका आणि मग त्याचा प्रयत्न करा, मग तो सादर करण्यासाठी पुढे जा. एवढंच मी सांगेन. धन्यवाद.